नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, कन्सल्टंट, सातारा यश IVF। जानेवारी सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणजेच गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाबद्दल जागरूकता करण्याचा महिना। भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाण महिलांमध्ये कॅन्सर सर्व्हिक्सचं आहे। दर 7व्या मिनिटाला एका महिलेचा मृत्यू कॅन्सर सर्व्हिक्समुळे होतो। वर्षाकाठी जवळजवळ 1.5 लाख स्त्रिया नवीन केसेस म्हणून डायग्नोस होतात। तर काय आहे हा कॅन्सर सर्व्हिक्स? तर गर्भाशयाची जी पिशवी आहे त्याच्या मुखाचा म्हणजे ग्रीवेमध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ होणं म्हणजेच कॅन्सर सर्व्हिक्स होणं। कॅन्सर सर्व्हिक्स होण्याचा जे पॉझिटिव्ह एजंट आहे कशामुळे होतो तर ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा विषाणू आहे त्याच्यामुळे कॅन्सर सर्व्हिक्स होतं। कोणत्या महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळून आलेलं आहे तर ज्या महिलांमध्ये लैंगिक संबंध 18 वर्षाखालील वयामध्ये आलेले आहेत, एका किंवा एकापेक्षा जास्त पुरुषांशी लैंगिक संबंध आले असतील, तर पहिली डिलिव्हरी 20 वर्षाखाली झाली असेल, तर 2 डिलिव्हरीज मधलं अंतर खूप कमी असेल, 2 वर्षांपेक्षा कमी असेल आणि खूप डिलिव्हरीज 3पेक्षा जास्त डिलिव्हरीज झाल्या असतील, तर किंवा ज्या महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे जसं की HIV, ट्रान्सप्लांट सर्जरी ज्यांच्यामध्ये झालेल्या आहेत, अशा स्त्रिया कॅन्सर सर्व्हिक्स होण्यासाठी जास्त हाय रिस्क आहेत। तसंच ज्या महिला डॉक्टरांच्या सल्ल्याविना गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर अति प्रमाणात करत असतील तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कॅन्सर सर्व्हिक्स होण्याचं प्रमाण हे जास्त आढळून आलेलं आहे। तसंच योनी मार्गाच्या स्वच्छतेचा अभाव, स्मोकिंग, धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन हे कॅन्सर सर्व्हिक्सशी असोसिएटेड आहे। मग काय लक्षणं आहेत? कंबरदुखी, अंगावरून पांढरं जाणं, त्याचा वास येणं, शारीरिक संबंध आल्यानंतर अचानकपणे रक्तस्राव होणं किंवा 2 पाळींच्या मध्ये अचानकपणे रक्तस्राव होणं, रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मासिक पाळी गेल्यानंतर असामान्य प्रकारचा रक्तस्राव होणं, अशी काही लक्षणं कॅन्सर सर्व्हिक्सशी निगडीत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही लक्षण नसताना कॅन्सर सर्व्हिक्स असू शकतो आणि म्हणूनच तपास करणं खूप गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की HPV विषाणू जो आहे त्याचा संसर्ग झाल्यानंतर कॅन्सरच्या पेशी कॅन्सरपर्यंत त्याचा जो प्रवास आहे तो अतिशय स्लो आहे, प्रचंड दीर्घ आहे, प्रदीर्घ आहे। म्हणजे प्री कॅन्सरस सेल्स टू कॅन्सरस सेल्स हा जो कालावधी आहे तो जवळजवळ 10 to 20 इयर्सचा आहे, 10 ते 20 वर्षाचा आहे, की ज्यामध्ये आपण पडताळणी करून, तपास करून, स्क्रीनिंग करून आपण हा खूप लवकर डिटेक्ट करू शकतो आणि योग्य उपचार घेतले तर तो प्रतिबंधात्मक होऊ शकतो। तो पूर्णपणे म्हणजे 100% क्युअर रेट असणारा हा कॅन्सर आहे। तर काय केलं गेलं पाहिजे? 2 टेस्ट आहेत, पॅप्समियर टेस्ट किंवा HPV DNA टेस्टिंग। पॅप्समियर टेस्ट म्हणजे काय तर योनी मार्गाचा तपास करायचा आणि तिथलं ज्या पेशी आहेत, ज्या सेल्स आहेत त्या आपण तपासायला घ्यायच्या एका स्लाइडवरती आणि त्याच्यामध्ये ते मायक्रोस्कोप खाली आपण बघतो की ज्याच्यामध्ये काही सेल्स चेंजेस झाले, कॅन्सरस सेल्स काही आहेत का हे आपण बघतो। OPD प्रोसिजर आहे, दुखणारी अजिबात नाही आहे, इट्स व्हेरी सिम्पल, खूप महागडी टेस्ट नाही आहे। सो पॅप्समियर दर 3 वर्षातून एकदा आपण जर केला तर आपण खूप लवकर कॅन्सरचं निदान करू शकतो। तसंच HPV DNA टेस्टिंग, HPV DNA टेस्टिंग सुद्धा आपण OPD प्रोसिजर आहे, दुखणारी नाही आहे, अ बिट कॉस्टलियर, पण ती 5 वर्षातून एकदा करायची आहे। जर आपण ह्या 2 पैकी एक टेस्ट जर केली आपल्या गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन तर आपण कॅन्सरला, सर्वायकल कॅन्सरला रोखू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे HPV जो व्हायरस आहे त्याच्यावरती लस उपलब्ध आहे, HPV व्हॅक्सिनेशन। 9 ते 26 वर्ष वयोगटामधल्या मुली व महिला यांना आपण ते देऊ शकतो। जर 9 ते 11 वयोगटातल्या मुलींना तुम्ही देताय तर त्याचे 2 डोसेस असतात,
11-12 वर्षांनंतर त्याचे 3 डोसेस होतात. आपण जर हे केलं तर आपण 100% ह्या कॅन्सर सर्विक्सला प्रतिबंध करू शकतो. व्हॅक्सिनेशन नंतर जवळजवळ 70 to 80% रिडक्शन इन कॅन्सर सर्विक्स असं आढळून आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लस दिली म्हणून स्क्रीनिंग आपल्याला थांबवता येणार नाहीये. म्हणजे लस दिली म्हणून कॅन्सर सर्विक्सचं स्क्रीनिंग आपण नाही करू शकत असं नाही. स्क्रीनिंग हे मस्ट आहे. सो डोंट लेट सर्वायकल कॅन्सर स्टॉप यू. गेट व्हॅक्सिनेटेड अँड गेट स्क्रीन्ड. पास्ट वी रिअली कांट चेंज बट फ्युचर इज इन आवर हँड. आपल्या जवळच्या आपल्या मुली, भाच्या, काकी, काकू, मावशा, जवळचे जे कोणी आहेत त्यांना ही माहिती, त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही पुरवा. बिकॉज नॉलेज इज आवर स्ट्रेंथ अँड वी शुड स्प्रेड दिस ऑल अवेअरनेस टू एव्हरीवन यू नो. धन्यवाद.